या विरवाडी गावामध्ये या सोमवारी एक सुंदर असं चित्रपट होणार हो म्हणतो। तर डेकोरेशन बघू शकतास किती भारी आहे। आता पूर्ण झाल्यावर मी दाखवणारच आहे। तर नमस्कार म्हणजे तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आहे शनिवार, त्याच्यामुळे मनीष गंधर्व लवकर येईल शाळेत ना, आणि आम्ही आता चाललो विहिरीकडे। आमच्या सार्वजनिक विहिरीकडे आमची देवी बसता। सोमवारी उत्सव नवरात्र असतं आमच्याकडे, 9 दिवस मोठं उत्सव असता। त्याची आता तयारी चालू आहे, ती आता आम्ही तुमका दाखवतो। चला आम्ही आता चाललो तयारी का देवीच्या, चलो। तर मंडळी आम्ही आता येलो आमच्या विहिरीकडे, बघूया कितपत तयारी चालू आहे। तर आमचा नवतरुण मित्र मंडळ वीरवाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे, आणि आमचे सर्व नवतरुण मस्तपैकी काम चालू आहे जोरदार। पाटील आणि अनुज शेठ सेक्रेटरी। डेकोरेशन बघू शकतास किती भारी आहे। आता पूर्ण झाल्यावर मी दाखवणारच आहे। आणि डेकोरेशन आमचे भाऊ दादू कोयंडे, सदानंद कोयंडे ओळखत असालच तुम्ही। गणपतीचा डेकोरेशन आमचा केलेला, आणि आता देवीचा पण डेकोरेशन करतात। आणि त्यांना मदत आमचा हर्षल पडेलकर यंगमॅन, आणि कलरचा जोरदार चालू आहे। काय काय हा टाकणार नाही, नंबर देणार आहे व्हिडिओत। कोणाक डेकोरेशन करू असतात तर भारीपैकी तर नंबर मी देतोय डिस्क्रिप्शन मध्ये, तर तुम्ही कॉल करू शकतास। आणि हे आमचे कार्यक्रम रोज एक भजन आज सिंगल, आणि त्याच्यानंतर रविवार 28 सप्टेंबर 2025 ला समर्थ ग्रुप कुणकेश्वर ग्रुप दांडिया। त्याच्यानंतर सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 2025 संतोष चोईल डबलबारी भजनाचा जंगी सामना। आणि आमचे मोठे बंधू सदानंद कोयंडे, हे बघा हेच ते, हे बघा हे बघा हे बघा बुवा आमचे। त्याच्यामुळे आणि मंडळी ह्या डबलबारीचा व्हिडिओ येतच, व्लॉग माझं येतच पूर्ण। आणि दुसरा म्हणजे ही डबलबारी लाईव्ह असणार, तर लक्षात ठेवा रात्री 9 वाजता, 9 म्हणजे 9-10 वाजेपर्यंत चालू आहे 29 सप्टेंबरला। सर्वांनी लाईव्ह बघा आमच्या भावाची डबलबारी जंगी सामना। आणि त्याच्यानंतर फुगडीचा पण कार्यक्रम हा मंगळवार दिनांक 30 सप्टेंबरला अनुभवदेव फुगडी मंडळ वारिकवाडी नाडण, आमच्याच गावाची फुगडी आहे ती पण मी तुमका दाखवीनच माझ्या व्हिडिओतून। नाही कलर दे माझ्याकडे, एक ब्रश दे, कलर काढ दे। आणि आमचे चित्रकार काय गेलो कोणतं आपलं मनीष, परवा चित्र काढले ना मागा, त्या चित्र दाखव व्हिडिओ, आता दाखवणार आहे व्हिडिओ मध्ये। आमचा मनीष चित्रकार गेलो ना, तो भारी आमचं चित्रकार, मस्त कलरिंग केले नसतं। गंधर्व पण आमचो, पण सध्या कसा जरा थोडी तब्येत बरी नाही, त्याच्यामुळे जरा तो नरम हा, नाहीतर एकट्याने कलर केले नसतं त्यांनी। तर आज आणि उद्या 2 दिवस अजून हा काम काय नाही काय तयारीचा। आणि त्याच्यानंतर सोमवारी मस्त की वाजत गाजत आमची देवी येणार, तो पण ब्लॉग येतच, मी करणार आहे ब्लॉग पूर्ण, तेव्हा मग तुमका दाखवीनच तो। चला आता काम करूया मंडळी। मी आता थोडं कलर मारतोय, मी पण पेंटिंग तेव्हा केलंय, तर आता जरा पोलीस पाटलांना आमच्या आराम देतोय, आणि थोडं मी पण आता जरा पेंटिंग करतोय, बघूया जरा कशी होतात ती। काल तरी मला बरोबर दिलं, म्हणजे बघून घेतलं, आणि आज तुमका दिलं कसे कोणी बघ साईड बीटचे बरोबर पडते पैसे घेतात ना। आई बघ तसं कलर भारी काढतोय तो, पोरं मी काढलंय माझी माहिती आहे मग। हो बघ तो पोरा मी रंगवलंय कालपासून। बाहेर नाही जायचं, नाही तर माका गाडी घालते।
एका पण मार पाया खाली होते गोल तो हा ह्यो पण आणि तो पण मारलेला नाही गोल नाही उडालं माहीन पाय दिलं. आता 2 वाजले आणि आम्ही आता सर्व चाललो जेवू जेवून परत किती वाजता करणार 3 वाजता परत आम्ही येणार काम करून येणार ना माही. हा ओके चला मंडळी जेवूया आणि मग परत संध्याकाळी येऊया. चलो तर मंडळी आता वाजले 2. हे बघा 2ला 5 मिनिटं आहेत आणि आता आम्ही सर्व जाणार जेवू आणि जेवून परत काम सुरू होणार. चला गंधर्व माही हो माही चल चला आम्ही चाललो आता जेवू का. तर मंडळी आमच्या मनीषने बघा भारी एकदम चित्र काढल्या ना माका सांगल्यान काका व्हिडिओ कर म्हणून मी आता करतोय. बघू शकतास भारी चित्र देखावं काढलं ना मनीषने. ए मनीष काय करूया माहिती आपण तो मस्त फ्रेम करून भिंतीक लावूया. चला शाळेत देऊचो हा अरे जाऊ दे मग ह्याच्यानंतर एक करा परत मस्त की आपण भिंतीक लावूया भारीपैकी करू ना. ओके तर मंडळी आमच्या मनीषला 10 पैकी किती गुण द्याल सांगा तो हा कमेंट मध्ये नक्की सांगा 10 पैकी किती. 10 पैकी 9 8 7 5 की 1 10 पैकी 10 चालत बघूया माझ्याकडनं हा तुझ्याकडनं 10 कमेंट बघूया 10 पैकी किती मिळतात त्या. ओके चला मंडळी तर म्हणजे आम्ही चाललो आता जिमला आणि माझ्या सोबत येता मनीष बॉडी बिल्डर. कारण लई दिवस तो म्हणत होतो की मग काका मग जिम बघूची आहे तुझी तर मी ते आज घेऊन चाललोय. आणि मी जवळजवळ गणपतीच्या अगोदर जिम बंद केलं होतं. त्याच्यानंतर आता गणपती जाऊन 10 दिवस झाले असते तर मी पण आता 1 महिन्यात जिमला चाललोय. चला आज मनीषला जिम दाखवतोय. चल मनीष. मंडळी आम्ही जिम वर ना इलो की पडेलला जाणार आहोत LED दुरुस्ती का ते एकाने सांगितलं ना तर ती बघू जर दुरुस्त झाली तर ठीक नाही तर मग नवीन घेणार. चला लहान मुलांनी जिम नाही करायची हा. 12वी तुझी 12वी पास झालं की मग जिम करायची हा. ओके चलो जिम लेट्स गो. मनी शिकलो मग जोरात मार. ओके चलो आम्ही जिमला. ए म्हणे जिम बघ कशी आती आपण दाखवतोय. नमस्कार ट्रेनर साहेब. नाही गणपती नंतर नाही येऊकच गावला नाही गणपती नंतर. वर्कआउट करूया. यस आज जरा मिक्स करूया आज जास्त नको. जिम पार्टनर हो म्हणकर हा. मनीष बघलं जिम आवडली ना. ओके चला हो सर येतोय. आता रेग्युलर होय आता रोज येणार. उद्या आता काय संडे हा सुट्टी हा. परवा सोमवार पासून रेग्युलर. ओके चला हा चला. मनीष चाललो. मनीष म्हणता लई गर्दी हा म्हणता मग शिकलो ना. ए मनीष ए बघलं ना जिम खुश ना. ओके चल चला सर. बजरंग बली की तर मंडळी इलो आम्ही आता घरी विरवाडीत इलो आम्ही आता. आणि आता जाणार TV घेऊन नाश्ता करणार आणि मग TV घेऊन जाणार. मनीष आवडली ना जिम आवडली ना. ओके आता यायचा परत येणार ना. नाही हा लयचं नसतं म्हणता तुम्ही नाही म्हणता. ओके ओके चला. तर मंडळी आता जाणार TV घेऊन दुरुस्ती का आणि त्याच्यानंतर आज शनिवार आंघोळ करून आरतीक जाणार आणि सोमवारपासून मग रेग्युलर जिम.
चला पेढे अनुभव होते रे आरती का लक्षातच नाही. आता वाटे दिले मी लक्षात नाही आरती आहे मंडळी. पेढे आणून विसरलो तर बघू पुढच्या शनिवारी पेढे. ओके आंघोळ झाली आणि नाश्ता पण झालो आणि आता आम्ही जाणार होतो LED घेऊन दुरुस्ती का, पण तो बोललो आज येऊ नको उद्या संध्याकाळी यावा. त्याच्यामुळे आम्ही चाललो आता विहिरीकडे तयारी करू का देवीची आणि त्याच्यानंतर हा आरती. चला तर मग आता जाऊया तयारी आणि मग आरतीत जाऊया. चला तर मंडळी मी आणि गंधर्व चाललो आता देवीकडे तयारी करू का. ते कोण कोण येतात? तू येतं माई पण येतं आणि मनीष येतच काय वर तयारी करू. हा चालत आणि मग नंतर आरती या. मग अशी जिमला येल्यामुळे मनीषला मोबाईल खेळून गावलं नाही होतं, तो आता भरून काढता. चले मनीष मोबाईल ठेव. चला चलो. आधीच येता तयारी करता ते नाही यार काय ना हा मंडळी चालू आहे मांडव घालूचं काम चालू आहे. ताडपत्री ओके कधी टाकूच्या ताडपत्री? उद्या सकाळी ना. ओके नवीन आणू क्या चुकला मला ए खाली पाय देऊ नका चुकलं नाही. ओम सिद्धेश उद्या जेवण काय आहेस माहित आहे ना. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आमच्या इकडे बसलेले आहेत. प्रमोद जाधव आमचे नवतरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि आमचे कांताभाऊ पण आहेत. आमचे टुकरुल आणि उपाध्यक्ष पंकज सारंग. त्याच्यानंतर देवगण भाबन पण बसलेले आहेत आमचे काका. तर मंडळी आम्ही चाललो आता हनुमंताच्या आरती गाव, कारण हे मीटिंग नंतर 8 वाजता. त्याच्यामुळे आम्ही लवकरच आरती करून येणार. चला तर वानर सेना आमची चालली आहे आज. भरपूर वानर सेना. बजरंग बली की अरे वा एक नंबर आवाज. जय हनुमान जय बजरंग बली जय श्रीराम. तर मंडळी आरती झाली आणि आम्ही आता वर जातो देवीची तयारी करू का. चला तर मंडळी आम्ही सर्व आता आरती करून येलो विहिरीकडे आणि आता मीटिंग मध्ये सर्व विषय होणार. देवीच्या आगमनाचा आणि सर्व कार्यक्रमांचे विषय होणार आणि मग आम्ही जेवूक जाऊ आणि मग रात्री परत येणार तयारी करू का. तर मंडळी आमच्याकडे ऋत्विक धुरी इले आहेत. तुम्ही ओळखत असाल आमचे देवगडचे फेमस भारी कलाकार आहेत. आमच्याकडे शूटिंग हा सोमवारी ते जरा सांगणार आहेत. नमस्कार. आमच्या देवगड मधलं सुंदर असो म्हणजे मातीशी आणि खाडीशी जोडून ठेवलेलं गाव म्हणजे विरवाडी आणि या विरवाडीच्या सौंदर्याची बुरळ अख्ख्या चित्रपट सृष्टीक पडलेली आहे. त्यामुळे आपल्या विरवाडी गावामध्ये या सोमवारी एक सुंदर असो चित्रपट होणार जो इकडचे जे आपले बायका जे कालवा बोचून ऑइस्टर जे का आपण म्हणतो आपलं उदरनिर्वाह करतो आपला संसार चालवतो तर त्या कथेवरती एक चित्रपटाचं शूटिंग आपल्या विरवाडीत होणार आहे. तर त्यानिमित्त मी सगळ्या तुमच्या गावकऱ्यांना भेटू केलंय आणि विरवाडी गाव तर खूप म्हणजे जगप्रसिद्ध असाच. तर आपण आपल्या इकडे चित्रीकरण करून अजून लोकांपर्यंत पोहोचवूया. आपल्या गाभीत समाजाचा कल्चर त्या लोकांपर्यंत पोहोचवूया म्हणून आम्ही इकडे येलो शूटिंग करू. तर स्वीट फॅमिलीच्या माध्यमातून विरवाडी गाव तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाच आहे. आम्ही सुद्धा प्रयत्न करतो. तर धन्यवाद तुमचा सहकार्य असंच लाभो. सहकार्य आमचं पूर्ण. विठ्ठल कोंडे यांनी नवीन चॅनल सुरू केला त्यांना सुद्धा सबस्क्राईब करा आणि त्यांचे पण ब्लॉग बघत राहा. धन्यवाद. आणि आमच्या विरवाडीचा पूर्ण सपोर्ट असणार तुमका. सर्व सहकार्य असणार काय टेन्शन नाही. चला.